नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण होळी विशेष मस्त टम्म फुगणारी, लाटताना अजिबात न फुटणारी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी कशी बनवायची ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेला गव्हाच्या पिठाची पुरणपोळी लाटताना ती फुटते किंवा व्यवस्थित फुलली जात नाही. तर आज मी या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आपण पुरण बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 कप चणा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी ही डाळ सगळी कुकरमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी ओतले आणि त्यामध्येच आता आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि 1 ते 2 चमचे तेल घालून झाकण बंद करून कुकर गॅसवरती ठेवूया. तर आता आपल्याला इथे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते. तर आता आपण डाळ शिजवून घेऊया आणि आता कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण कणिकसुद्धा मळून घेऊया. तर इथे आपण पूर्ण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर इथे मी सुरुवातीला 2 कप गव्हाचं पीठ घेतले आणि हे पीठ अगदी बारीक चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा गाळून घेऊ शकता. तर त्यामुळे हे पीठ अगदी बारीक आणि मऊ असं येतं आणि त्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही. तर मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पूर्ण चाळून घेतले. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकले. हळद टाकल्यामुळे आपल्या पुरणपोळीला खूप छान कलर येतो. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला पिठाचा गोळा करून घेतला आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं तेल ॲड करून आपल्याला हे अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 वेळेस मी 1 ते 2 चमचा तेल घेतलेलं आहे आणि हे पीठ अगदी मऊ असं मळून घेतलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाची टीप आहे. तर पीठ खूप जास्त मऊ असं मळून घेतलं की आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही. तर हे खूप गरजेचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही अगदी मऊसर असं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे झाकून ठेवायचे साधारण अर्धा ते 1 तासासाठी. तोपर्यंत आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे. तर कुकर थोडंसं थंड झालं आणि मी चेक करते तर डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता ही डाळ आपल्याला पूर्ण गाळून घ्यायची. तर एखाद्या गाळणीवरती ही डाळ पूर्ण काढून घ्यायची आणि त्यामधलं पाणी सगळं नितळवून घ्यायचं आणि याच पाण्याची आपण कटाची आमटी तयार करतो. तर ही डाळ पूर्ण गाळून घेतली. आता हे पुरण मी कुकरमध्येच शिजवणार आहे. तर ही डाळ पुन्हा मी कुकरमध्ये घेतली आणि त्यामध्येच आपल्याला गूळ ॲड करायचे. तर गूळ एक क्लिप माझ्याकडून मिस झालेले आहे. तर गुळाचं प्रमाण जेवढे आपण डाळ घेतले 2 कप डाळ घेतली तेवढंच आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळसुद्धा घ्यायचं आहे. म्हणजे 2 कप गुळाचं प्रमाण. आणि आता हे मी व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी पुरण करायला घेतलेलं आहे. तर त्याच चाळणीवरती मी ही डाळ अशी चमच्याने प्रेस करून गाळून घेणार आहे. तर ही अगदी पटापट पुरण तयार होते या पद्धतीने. तर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता आणि अगदी बारीक असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. तर सगळं पुरण मी काढून घेतलं. आता यामध्येच अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ टाकून हे पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. तर पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित पीठ आपलं मऊसूत असं तयार झालेलं आहे आणि आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. तर एक पिठाचा गोळा घेतला आणि त्याची पारी बनवून घ्यायची आणि आता यामध्ये आपण पुरण भरून घेऊया. तर जेवढा पिठाचा गोळा तेवढाच मी पुरणाचा सुद्धा गोळा घेतलेला आहे आणि पीठ अगदी मऊ असल्यामुळे ते व्यवस्थित भरता येतं. आणि आता हे अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि उरलेला जो भाग आहे वरचा तो असा प्रेस करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हे असे गोळे तयार करून घ्यायचे. तर आणखी एक गोळा मी तयार करून घेते. या पद्धतीने जर का पुरणपोळ्या तुम्ही बनवल्यात तर अजिबात लाटताना वगैरे फाटत नाहीत आणि कितीही पातळ तुम्ही पुरणपोळी लाटू शकता. तर मी सारख्याच पद्धतीने दुसरा सुद्धा गोळा तयार करून घेतलेला आहे.
आणि आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. तर हा गोळा सुक्या पिठामध्ये थोडा घोळवून घ्यायचा आणि आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. तर अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि बघू शकता अगदी पातळ अशी मी पोळी तयार करून घेतलेली आहे आणि जरासुद्धा फाटलेली नाही. तर गॅसवरती तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर मध्यम गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आणि आता आपण पोळी शेकून घेऊया. तर वरून थोडेसे बबल आले की मग आपण ही पोळी पलटून घेऊया. गॅस खूप जास्त मोठा ठेवायचा नाही, मध्यम गॅसवरती आपल्याला या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत. आणि वरून तेल किंवा तूप लावून आपण ही पोळी शेकून घेऊया. आणि बघू शकता एकदम टम्म अशी फुगलेली आहे पोळी. पिठामध्ये हळद टाकल्यामुळे खूप छान रंग येतो पोळीला. तर आता ही एक पोळी आपली तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी छान अशी शेकलेली सुद्धा आहे. आता ही काढून घेऊया. आणि सारख्याच पद्धतीने मी अजून एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते. अगदी सहज लाटता येतात, बघू शकता तुम्ही. आणि आता ही सुद्धा पोळी आपण शेकून घेऊया. आणि अगदी मऊसूत या पोळ्या तयार होतात. अगदी दिवसभर जरी बाहेर ठेवल्या तरी सुद्धा मऊ राहतात ह्या पोळ्या. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि मैद्याचा अजिबात आपण या पिठामध्ये वापर केलेला नाही. पूर्ण गव्हाचं पीठ वापरून सुद्धा अशा मऊसूत पोळ्या आपण तयार करू शकतो. फक्त पीठ भिजवताना किंवा मळताना तर अगदी मऊसूत असं तयार करून घ्यायचं. तर ही सुद्धा पोळी आपली शेकून तयार झालेली आहे आणि ही सुद्धा आपण काढून घेऊया. आणि आता सारख्याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते. तर तयार झालेल्या आहेत आपल्या गरमागरम पुरणपोळ्या. त्याचबरोबर कटाची आमटी आणि त्यासोबत साजूक तूप. तर यावेळेस होळीला या पद्धतीने पोळ्या नक्की बनवून बघा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि एक पोळी मी तुम्हाला दाखवते. आतमधून सारण अगदी एकसारखं पसरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि अगदी मऊसूत अशा या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.